भारत माझा देश आहे असं आपण अभिमानाने म्हणतो. तशाच पद्धतीने आपल्याला आपल्या या मायबोलीचा सुद्धा अभिमान आहे. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली मायबोली मराठीचा वापर करत असतो. अशा पद्धतीचा डॉक्टर निलिमा गुंडी यांनी लिहिलेला बोलतो मराठी हा पाठ आज आपण पाहणार आहोत. मराठीच्या प्राध्यापिका, भाषातज्ज्ञ आणि लेखिका या मराठीच्या प्राध्यापिका आहेत, भाषातज्ज्ञ आहेत आणि तशाच पद्धतीने त्यांचं मराठीवरचं प्रभुत्व हे त्यांच्या साहित्यामधून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेखसंग्रह, भाषाप्रकाश, भाषाभान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित आहेत. 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. या ठिकाणी लेखिकेचे साहित्य संपदा पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसते. त्याचबरोबर त्यांची एकूण 35 अशी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केलेलं आहे. मग आता पाठाचा परिचय. मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषा वापरतो. मग ही मराठी भाषा वापरत असताना काही वेळेस आपल्यामध्ये विनोद निर्माण होतो. तर तो कसा? तर शब्दांची चमत्कृती कशा पद्धतीने होते, शब्दांचा वापर आपण बोलत असताना कशा पद्धतीने करतो, यावरनं असे वेगवेगळे विनोद आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनुभवायला मिळतात. व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो. जशा पद्धतीने गेल्या वर्षी आपण इयत्ता 8वीमध्ये शब्दकोश पाहिलात. शब्दकोशामध्ये शब्द कशा पद्धतीने पाहायचा, शब्दाची निर्मिती कशी झालेली आहे हे आपण पाहिलं. तशाच पद्धतीने त्याचा पुढला टप्पा म्हणजे व्युत्पत्तीकोश. शब्दकोशानंतर व्युत्पत्तीकोश. मग आता व्युत्पत्तीकोश म्हणजे काय? तर शब्दांचा उगम म्हणजे निर्मिती, म्हणजेच शब्दांचे मूळ शोधण्याचे शास्त्र हे आपल्याला व्युत्पत्तीकोशामध्ये पाहायला मिळतात. आणि एक शब्द पाहायला गेला तर लगेच आपल्याला दुसऱ्या शब्दाचा अर्थ काय आहे, तिसऱ्या शब्दाचा अर्थ काय आहे, हा शब्द कसा तयार झाला, यामधून एक आनंद मिळत असतो आणि ज्ञानही मिळते. म्हणून व्युत्पत्तीकोश हा महत्त्वाचा आहे. तो आपल्या ग्रंथालयामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भाषेला खूप महत्त्व आहे. आज भाषा आहे म्हणून आज आपले विचार, आपले मनातले विचार एकमेकांना सांगतो आणि मनमोकळेपणे बोलत असतो. म्हणून जे देखे रवी, जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं. म्हणून कवी हे आपल्या कवितेमधून या ठिकाणी लेखन करत असतात आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या लेखनाची गोडी निर्माण होते आणि या भाषेचं महत्त्व आपल्याला पडतं. तर पाहूयात मग आज आपला पाठ. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. परवा काय आला होता? तर वर्तमानपत्रामध्ये एक विनोद. तर वर्तमानपत्र कोणकोणती? तर लोकमत आहे, एकमत आहे, संध्यानंद आहे, परत रायगड टाइम्स आहे. अशा वर्तमानपत्रामध्ये दररोज आपण आपल्या शाळेमध्ये हे वर्तमानपत्र वाचन करत असतो. मग वाचन करत असताना या वर्तमानपत्रामध्ये ज्या दैनंदिन घडामोडी आहेत, कुठे काय चाललेलं आहे जगामध्ये, देशामध्ये, हे सर्व काही आपल्याला त्याच्यामधून ज्ञान प्राप्त होतं. आणि तशाच पद्धतीने हे पाहत असताना या ठिकाणी आपल्याला पेपरमध्ये विनोद दिसतो आणि विनोद आपल्याला वाचन करायला खूप आवडतो. मग तसाच हा वर्तमानपत्रात आलेला विनोद आहे. बायको, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का?
बायको आपल्या नवऱ्याला सहज म्हणते की तुम्हाला नाश्त्यासाठी उत्तप्पा बनवू का. उत्तप्पा हा एक खाद्यपदार्थ आहे. बनवू म्हणजे बनवणे. मग यावर नवरा म्हणतो नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. नवरा काय म्हणतो, नको नको, मला उत्तप्पा तिथे काही बनवू नको, मी माणूसच ठीक आहे. मग आता इथे विनोद कसा निर्माण झाला. आता इथे विनोद निर्माण झाला आहे कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. आता वरील उदाहरणामध्ये बायको आपल्या नवऱ्याला म्हणते की तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का. आता बनवणे हा शब्द इथे आलेला आहे, म्हणून या ठिकाणी बनवणे हे क्रियापद असल्यामुळे येथे ते लागू पडणार नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. आता हे जे शब्द आहेत ते हिंदी भाषेतले आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण त्याचा जास्तीत जास्त वापर करत असतो. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. मग आता या ठिकाणी आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरत कोणकोणते शब्द वापरतो तर पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे असे वेगवेगळे शब्दप्रयोग करत असतो. पण सध्या आपण कसं म्हणतो तर पोळ्या बनवल्या, भाजी बनवली, कढी बनवली, भात बनवला असे शब्द आपण वापरत असतो. खरं पाहायला गेलं तर बनवणे या शब्दाचा अर्थ काय आहे मराठीमध्ये, फसवणे. मग असा शब्द इथे आपण वापरत असतो. म्हणून यामुळे असं म्हटलं जातं की काही वेळेस शब्द असतो एक आणि म्हणतो आपण दुसरं. म्हणून म्हटलेलं आहे की माणसाचा माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगर विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही का. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. बघा, मराठीत आपण वेगवेगळे शब्दप्रयोग करत असतो. ही सुद्धा भाषेची एक श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात येण्याजोगे आहे. आता मराठीतला एक क्रियापद आहे मारणे. या मारणे शब्द आपण कशा पद्धतीने वापरतो ते बघा. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे म्हणजे पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते. आता मारणे याचा अर्थ काय, मार देणे मराठीमध्ये. पण आपण म्हणतो कसं की गप्पा मारणे. खरोखर आपण गप्पा मारतोय. गप्पा मारणे म्हणजे काय, एकमेकांशी संवाद साधणे. मग आता मारणे इथे अर्थ मार देणे येईल का, नाही. उड्या मारणे. मग आता उड्या मारणे, मारणे हा शब्दाचा अर्थ मार देणे असा आहे तरी पण इथे येत नाही. टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे. पाकिट मारणे म्हणजे काय तर पैशाचे पाकिट शिताफीने चोरणे. जसं चोर अलगदपणे पाकिट चोरी करतो. म्हणून इथे मार देणे हा मारणे म्हणजेच मार देणे लागू पडत नाही. जेवणावर ताव मारणे. ताव मारणे म्हणजे काय, मनसोक्तपणे खाणे, खूप खाणे. त्यानंतर हातपाय मारणे, माशा मारणे. माशा मारणे रिकामटेकडेपणाने वेळ घालवणे. मग आता इथे मारण्याचा अर्थ मार देणे येईल का, नाही. तर अशा पद्धतीचे शब्द आपण आपल्या या भाषेमध्ये दैनंदिन जीवनात वापरत असतो. म्हणून या ठिकाणी भाषेची एक गंमत आपण पाहतो. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. आता वाक्प्रचाराचा वापर आपण कसा करतो. खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना. आता खस्ता खाणे म्हणले की जेवण करणे आपण म्हणतो, म्हणजे हा खाद्यपदार्थ आहे.
पण तो खाद्यपदार्थ नाही हे आपल्याला माहीत आहे का नाही. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यामध्ये असतो. हा शब्द आपण बातम्याच्या वेळेस टीव्हीवरती ऐकत असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून अंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही. कंठस्नान घालणे म्हणजे काय तर जीवे मारणे किंवा ठार मारणे. जशा वाक्यामध्ये उपयोग करायचा झाला तर भारत पाकिस्तानचं युद्ध चालू असताना भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्यांना 8 सैन्यांना कंठस्नान घातले असं म्हणतो. पण शब्दशः अर्थ आपण पाहायला गेलो तर काय, कंठ म्हणजे गळा, स्नान म्हणजे अंघोळ करणे. मग आपण कंठस्नान घालणे म्हणजे काय म्हणतो ढोबळमानाने, गळ्याखालून अंघोळ घालणे असा शब्द आपण वापरतो, पण खरा अर्थ तसा नाही. खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे ते प्रेताला खांदा देणे. यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. आता दुसरा वाक्प्रचार काय आहे, खांद्याला खांदा लावणे. खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे. अभ्यासामध्ये वृक्षी सगळ्यांना मदत करते म्हणजे सहकार्याची भूमिका दिसून येते. तसंच खांदा देणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपण त्याला स्मशानभूमीकडे जाते वेळेस 4 जण खांदा देतात, त्यावेळेस आपण खांदा देणे हा वाक्प्रचार तिथे वापरतो. खांद्याला खांदा लावणे आणि खांदा देणे यामध्ये फरक आहे. जसं चिता आणि चिंता. चिता आणि चिंता एक अनुस्वार या ठिकाणी अर्थ बदलतो. चिता म्हणजे काय, मेलेल्या माणसाला जाळणे. चिंता म्हणजे काय, जिवंतपणी काळजी करणे. मग अशा पद्धतीने आपल्याला हा फरक लक्षात आला पाहिजे. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. म्हणजे ज्या ठिकाणी जे क्रियापद वापरायचे तेच वापरलं तर ठीक, नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो. अर्थाचा अनर्थ होणे म्हणजे काय, चुकीचा अर्थ लावणे. जसं खांद्याला खांदे लावणे च्या ठिकाणी आपण प्रेताला खांदा देणे असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरतं. तर नेमका शब्द कोणता आहे तिथे, खांदा देणे हा शब्द योग्य ठिकाणी आहे तो शब्द वापरणे म्हणजे अर्थाचा अनर्थ होत नाही, अन्यथा अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. यासाठी आपल्याला जो आपल्याकडे आपल्या ग्रंथालयामध्ये शब्दकोश आहे त्या शब्दकोशाचा वापर जर करत गेलं तर आपल्याला सवय लागते की कोणता शब्द कोणत्या ठिकाणी वापरायचा आहे. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अक्कलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. अक्कलवान म्हणजे काय, हुशार आहे, पण अक्कलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा. अशा पद्धतीने जर कोणी आपल्याला टोमणात्मक बोलत असेल तर मात्र आपल्या लक्षात आलं पाहिजे की कोण कशा पद्धतीने आपल्याला बोलत आहे. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. आता या ठिकाणी नाम म्हणजेच काय, नावाला या ठिकाणी प्रत्यय हा नामाच्या शेवटी लागतो. उदाहरणार्थ माणूस आहे, शब्द काय माणूस, तर प्रत्यय लागला ला तर माणसाला प्रत्यय हा शेवटी लागतो आणि उपसर्ग हा शब्दाच्या अगोदर लागतो. यामध्ये फरक आहे प्रत्यय आणि उपसर्गमध्ये. तर मग नामाला प्रत्यय कशा पद्धतीने लागतो आणि लागल्यानंतर त्याचा अर्थ कसा बदलतो हे आपल्या लक्षात यायला हवं. उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे या अर्थी, आणि तिच्याशी हसणे सहजपणे हसणे यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. उदाहरण काय दिलेलं आहे, अंगाला लावणे, अंग ला हा प्रत्यय लावलेला आहे त्यावेळेस या ठिकाणी अर्थ बदलतो. आणि अंगावर घेणे वर हा या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे अंगाला लावणे आणि अंगावर घेणे यामध्ये फरक आपल्याला दिसतो. तिला हसणे, ला हा या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे म्हणजे तिची चेष्टा आपण करत आहेत आणि तिच्याशी हसणे, शी हा प्रत्यय लागलेला असल्यामुळे सहजपणे आपण तिच्याशी हसतोय, गप्पा मारत बोलत असताना एक निर्माण झालेलं सहज हास्य असा
अर्थ होतो. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यावर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. आता आपण टीव्हीवरती म्हणा किंवा आणखीन समारंभामध्ये अशा पद्धतीचे प्रत्यय अनेकदा चुकलेले पाहायला मिळतात. उदाहरणार्थ काय येतं, तुझी मदत करणे ऐवजी आपण काय म्हणतो, तुला मदत करणे हवे आहे का असं म्हणतो. त्यांचे धन्यवाद म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणतो, त्यांना धन्यवाद असे आपण म्हणत असतो. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येतात म्हणजे त्यामध्ये सतत वाढ होत जात असते, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. जशा पद्धतीने नदीचं पाणी एका ठिकाणी थांबत नाही, ते आपल्या मार्गाने वाहत पुढे पुढे जात असतं, तशा पद्धतीने या भाषेमध्ये सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये नवीन नवीन शब्द आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्याचा वापर आपण करतो. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. आपण संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द वापरलेले आहेत. आता त्याला संगणकाला इंग्रजीमध्ये कॉम्प्युटर म्हणतो. मग असं या कॉम्प्युटरचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जशा पद्धतीने सध्याचा कोरोना पिरियड आहे आणि अशा कोरोना पिरियडमध्ये आपण घर बसल्या या संगणकाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहोत आणि त्या प्रशिक्षण घेतलेल्यानंतर त्याच्यामधून आपण आपल्या विद्यार्थ्यापर्यंत कशा पद्धतीने ते पोहोचता येतं यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करून आणि वेगवेगळे प्रशिक्षण करून ते आत्मसात करत आहेत आणि तशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे आत्मसात करणे ही काळाची गरज आहे आणि काळाची पावलं पाहून आपल्याला पुढे चालणं हे सुद्धा गरजेचं आहे. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. बघा, मराठी भाषेमध्ये फक्त आपण मराठीच भाषेचा वापर करतो असं नाही, तर मराठी भाषेमध्ये संस्कृत भाषेचा, फारसी भाषेतले शब्द, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा पद्धतीचे वेगवेगळ्या भाषेचे शब्द वापरत असतो. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. टेबल हा इंग्रजी शब्द आहे, पण आपण आपल्या भाषेमध्ये टेबल हा मराठीत आहे अशा पद्धतीने म्हणून वापरतो. पण काही वेळेस मराठीचं व्याकरण कर्ता, कर्म, क्रियापद हे लक्षात ठेवूनच वापर करणं गरजेचं आहे.